अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्त हो, आज तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात यामागे कदाचित एक कारण आहे, कारण काही गोष्टी योगायोगाने घडत नाहीत। स्वामी जेव्हा भक्ताला काही सांगू इच्छितात तेव्हा ते कोणत्या ना कोणत्या मार्गाने त्याच्यापर्यंत पोहोचतात, म्हणून हा व्हिडिओमध्येच सोडू नका। मित्रांनो, तुमच्यापैकी किती जण असे आहेत जे बाहेरून खंबीर दिसतात पण आतून रोज तुटत असतात? सगळ्यांची काळजी करता, सगळ्यांसाठी धावता, पण जेव्हा स्वतःच्या मनाचा प्रश्न येतो तेव्हा ऐकून घेणारं कुणीच नसतं। कधी कधी तर असं वाटतं देवही आपल्याला विसरला आहे। पण स्वामी भक्त हो, स्वामी कधीच त्यांच्या भक्ताला विसरत नाहीत। तुमच्या आयुष्यात सध्या जे काही चाललं आहे त्यामागेही कदाचित स्वामींची काही योजना असेल, कारण प्रत्येक वेदना काहीतरी शिकवून जाते। आता लक्षपूर्वक ऐका। जर अचानक तुमचं मन जगापासून दूर जाऊ लागलं असेल, गोंधळातही शांतता शोधू लागलं असेल आणि स्वामींच्या नावात मन रमू लागलं असेल, तर समजा स्वामी तुम्हाला आतून मजबूत बनवत आहेत। दुसरी गोष्ट, कधी कधी आयुष्यात सगळं एकदम बिघडतं, काम थांबतं, पैसे अडकतात, जवळची माणसं बदलतात आणि मग आपण विचार करतो मी इतकं वाईट काय केलं? पण खरं म्हणजे स्वामी तुमची परीक्षा घेत असतात, कारण मोठं सुख मिळण्याआधी माणसाला मोठ्या संघर्षातून जावंच लागतं। आणि आता ती गोष्ट जी कदाचित तुमच्या डोळ्यात पाणी आणेल। जर तुम्ही रात्री शांतपणे रडत असाल, कोणालाही न सांगता वेदना सहन करत असाल, तर लक्षात ठेवा तुमचे अश्रू स्वामींपर्यंत नक्की पोहोचतात। तुम्ही एकटे नाही, स्वामी प्रत्येक क्षणी तुमच्या सोबत आहेत। फक्त वेळ कठीण आहे, जीवन नाही। म्हणून हार मानू नका, कारण कदाचित तुमच्या आयुष्याचा सर्वात सुंदर अध्याय सुरू होण्याआधीची ही शेवटची परीक्षा असेल। आज फक्त मनापासून एकदा म्हणा, श्री स्वामी समर्थ। माझ्यावरचा तुमचा हात कधीच दूर करू नका। जर तुम्ही इथपर्यंत हा व्हिडिओ पाहिला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीला पाठवा जिला आज स्वामींच्या शब्दांची सर्वात जास्त गरज आहे। चला तर मित्रांनो, पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत काळजी घ्या आणि स्वामींवर विश्वास ठेवा, सगळं चांगलंच होईल। श्री स्वामी समर्थ।